शान हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या झी अविरत इंटरनेट न्यूज मध्ये मी नेहा जमदारे आपलं स्वागत करते। आता पाहू काही सविस्तर घडामोडी। सुधीर फडके स्मृती समितीतर्फे 6वा स्वरतीर्थ शिष्यवृत्ती प्रदान सोहळा संपन्न। देव देवाऱ्यात नाही सांज ये गोकुळी सावली सावली ओंकार स्वरूपा अशा लोकप्रिय व सुप्रसिद्ध गाण्यांनी सावित्रीबाई नाट्य मंदिरात डोंबिवलीकर रसिक मंत्रमुग्ध झाले होते। निमित्त होते पुन्हा सुलश्री या कार्यक्रमांचे आयोजन सावित्रीबाई फुले नाट्य मंदिरमध्ये रविवार 26 जुलै सकाळी 9:30 वाजता आयोजित करण्यात आलेले सुधीर फडके स्मृती समितीतर्फे 6वा स्वरतीर्थ शिष्यवृत्ती प्रदान सोहळा पार पडला। श्रीधर फडके यांच्या गायनाने डोंबिवलीकरांनी मंत्रमुग्ध होऊन मैफिलीचा मनमुराद आस्वाद घेतला। फडके यांची सुप्रसिद्ध अशी गाणी रूपेत सुंदर, तूच चंद्रमा, संत वाहते कृष्णामाई, मी तर प्रेम दिवानी अशी गाणी किती वर्षे लोटली गेली तरी या गाण्यांची लोकप्रियता अजूनही तशीच आहे हे चित्र डोंबिवलीकरांच्या प्रतिसादामधून दिसून आले। शास्त्रीय गायन, तालवाद, स्वरवाद, सुगमवाद आणि शास्त्रीय नृत्य यामध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या कलाकारांना सुधीर फडके स्मृती समितीतर्फे शिष्यवृत्ती व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येते। यावर्षी हा मान पूर्वा बापट हिने शास्त्रीय नृत्यात तर्फे घेतला आहे। तिला प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। केंद्रीय कृषी मंत्र्याविरोधात राष्ट्रवादीचे एक दिवसीय लक्षणीय उपोषण कल्याण स्टेशन परिसरात करण्यात आले। केंद्रीय कृषी मंत्री राधा मोहन सिंह यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचा निषेधार्थ कल्याणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण स्टेशन परिसरात करण्यात आले। जिल्हा अध्यक्ष रमेश हनुमंते यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपोषणासाठी बसले होते। केंद्र व युती शासनाचे भ्रष्ट मंत्री आणि त्यांच्या घोटाळ्याचा देखील यावेळी निषेध व्यक्त करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी तहसील किरण सुरवसे यांना निवेदन देऊन करण्यात आली। यावेळी सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदूराव, जिल्हा कार्याध्यक्ष विलास म्हात्रे, उपाध्यक्ष RN यादव, युवकचे जिल्हाध्यक्ष मदन दराडे, राष्ट्रवादीचे गटनेते उमेश बोरगावकर, नगरसेवक JC कटारिया, गुलाब वझे, सुभाष गायकवाड, प्रवीण बालेराव आदी जण उपोषणात सहभागी झाले होते। कल्याणमध्ये दिंडीच्या माध्यमातून केला शासनाच्या विकास योजनांचा गजर। वारीचा दिंडी सोहळ्याचा आनंद कल्याणकरांना देखील आपल्या शहरात अनुभवता येण्यासाठी कल्याण भाजपा जिल्ह्याच्या माध्यमातून भाजप प्रदेश सचिव आमदार नरेंद्र पवार यांच्या संकल्पनेतून दिंडी विकासाचे या दिव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या निमित्ताने केंद्र आणि राज्य शासनाच्या जनसामान्याच्या विकास योजना, शासनाचे लोकोपयोगी निर्णय आणि कल्याण शहराच्या नियोजित विकासाच्या आराखड्याचे प्रदर्शन चित्ररथाच्या माध्यमातून करण्यात आले। या दिंडी सोहळ्यातून सामाजिक प्रश्नांवर विकासाचे धोरण कल्याणकरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला। या सोहळ्यात कल्याण तालुका वारकरी भजन मंडळ, शहरातील शालेय विद्यार्थी, वारकरी आणि पारंपरिक वेशातही सहभागी झाले होते। या दिंडी सोहळ्याची सुरुवात न्यू मनीषा नगर बेतुरकर पाडा येथील संत गजानन महाराज मंदिर येथून झाली। पुढे हा दिंडी सोहळा इंद्रप्रस्थ, मुरबाड, डायव्हर्जन रोड, वायले नगर, खडकपाडा सर्कल, बेतुरकर पाडा चौक, वीर कोतवाल चौकाकडून उजवीकडे सहजानंद चौक, शिवाजी चौक, विठ्ठल मंदिर येथून सुभाष मैदान येथे रिंगण सोहळा होऊन समाप्त झाला। तर याचबरोबर हे बातमीपत्र संपले। धन्यवाद।